बहुमोलाचं योगदान दिलं कॅमेरामॅन भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। पुन्हा एकदा नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख राहिलेला असेल, उपस्थितांपैकी कोणाला या ठिकाणी सन्मानित करता आलेला नाही वेळेअभावी, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं आपला दिलगिरी व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा तुम्ही तोच विश्वास दाखवत सर्वजण एवढ्या रात्री उशिरापर्यंत तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। आणि एवढ्या चांगल्या कुस्तीवर आपण 11 लाख रुपयाचं बक्षीस दिलं। मधुर शेठ दाभाडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आणि माऊली आणि सिकंदर पैलवान ताकदीचा अंदाज घेऊन झाला असेल तर आता कुस्ती करा। प्रेक्षकांच्या मनामधली इच्छा आहे, आता गतिमान कुस्ती करा। डोक्याला डोकं न लावता डोक्यातल्या विचारानं कुस्ती करा। हजारो कुस्ती शौकीनांच्या नजरा तुमच्यावरती लागलेल्या आहेत, कुस्ती करा। कुस्ती जी चालू आहे त्या कुस्तीसाठी तुषार माजिरे यांच्याकडून 15,000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं। विजेत्या पैलवानला 10 आणि पराभूत पैलवानला 5। आताच या ठिकाणी मधुर शेठ दाभाडे या 1 नंबर कुस्तीचे थोर देणगीदार, बऱ्याचशाच काय कुस्तीच्या कथा निवेदना त्यांनी सांगितल्या। आणि कुठलंही क्षेत्र असू द्या, निवेदकाबद्दलही सांगितलं, सूत्रसंचालन करणाऱ्याबद्दल सांगितलं, पण निवेदक हा हारातला दोरा असतो, ही वस्तुस्थिती आहे। ज्याला वक्तृत्व आहे ज्याच्याकडे, त्याला नेतृत्व करता येतं आणि नेतृत्व करणारा माणूस समाजाचं कर्तृत्व पूर्ण करत असतो, ही वस्तुस्थिती आहे। पैलवान कुस्ती करा, डाव प्रतिडाव पाहिजे, जबरदस्त कुस्ती। राजवण्णा पाटील, विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांचे बंधू, यांच्याकडून माझ्या फोन पे वरती 5,000 रुपये विजेत्या पैलवानसाठी आलेले। धन्यवाद अण्णा। शबास सिकंदर, शबास माऊली। कुस्ती करा दोघं पण, डोक्याला डोकं नका लावू, बोटात बोट नका देऊ, तर डोक्यातल्या सुपीक विचारानं कुस्ती करा। सोयी पडली तर आवाज येईल, एवढी शांतता आणि स्तब्धता आहे, ही कुस्तीची किमी आहे। कुस्ती हा खेळ भारत विरुद्ध इराण अशा कुस्त्या चरोली मुक्कामी होणार आहे। तर 18 तारखेला मुशी मुक्कामी महाराष्ट्रातील एक शिस्तबद्ध कुस्त्यांचं मैदान नागेश्वर महाराजांच्या उत्सवानिमित्त संपन्न होणार आहे। तरी कुस्ती शौकीन पैलवान मंडळी नोंद घ्या, उद्याचं मैदान पण 2 वाजता सुरू होणार आहे आणि परवाचं मैदान आहे 2 वाजता सुरू होणार आहे। पैलवान मंडळी आज जे लेट आले ते नोंद घ्या। दोन्ही मैदानाला जर आपण गैरहजर राहिला, आज आम्ही पाहून ऐकलं, तिकडे गावकरी ऐकणार नाही, कुस्त्या बाद होतील, त्यामुळे 2 वाजता आपण मैदानाला हजर राहा। बोला बरोबर। उद्या मांडवगण पराठ्यालाही मैदान आहे शिरूर तालुक्यात, तिथे फार मोठं मैदान आहे, सर्वांनी नोंद घ्या। 2 वाजता दुपारी चालू होणार आहे। कुस्ती करा पैलवान। निवेदक सन्माननीय हरिभक्त परायण स्वप्नील महाराज तापकीर, आपणास विनंती की आपण आपला सन्मान घेण्यासाठी आखाड्यात यायचे। केचे सरांना विनंती की आपण महाराजांना या ठिकाणी सन्मानित करायचं। आणि इकडं मान्यवरांचा सन्मान करण्याचं काम हरिभक्त परायण स्वप्नील महाराजांनी केले। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या महाराजांसाठी सुद्धा। चला कुस्ती करा सिकंदर आणि माऊली। आज साक्षात या पैलवानांच्या रूपानं बजरंगबली पौडला हजर आहे। एकदा बजरंगबलीचा आपण जय जयकार करूया। एक नाम तत्व दृढ धरी रे म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपा रे राम कृष्ण गोविंद, वाचेसी सदा जपे आधी, नामा प्रत्ये तत्व नाही रे अन्यथा।
वायानिक पंथा जाऊ नको. परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सारा आणि एकदा सर्वांनी हात वर करा. जे जे हात वर करणार नाहीत एकदा हात वर करा. बोलो बजरंग बली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मल्लिकार्जुन महाराज की नमो पार्वती पदे हर हर महादेव. धन्यवाद. आता कुस्ती करा सिकंदर आणि माऊली. आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या तुमच्याकडून. कुस्ती करा. अजून गुडघं टेकलं नाही दोघांकडनं. कुस्ती करा. अटॅक आणि आक्रमकता हवी. गतिमानता हवी. गती म्हणजे प्रगती. थांबला तो संपला. कुस्ती करा. कुस्ती करा दोन्ही पैलवान. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. हारा वही जो लढा नाही. कोणतंच लक्ष्य माणसापेक्षा मोठं नाही. रणहालगीने जोश आणि जयलोष खऱ्या अर्थानं निर्माण होत असतो. अरे काय 5.5 लाख घेतले काय दोघांनी असं काहीतरी आहे यांचं. शबास माऊली. एक नंबरची कुस्ती चालू आहे. आज एक नंबरची कुस्ती मनोहर सेठ दाभाडे आणि अमित भाऊ पिंगे यांनी पुरस्कृत केलेले. मनोहर सेठ दाभाडे यांच्या मनाला आनंद वाटून मी कुस्तीनगर युवराज केचे माझ्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि माझे सहकारी मित्र अंगेश्वर दायगुडे सर यांच्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे. कुस्तीची कॉमेंट्री वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं वाटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं. काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं. बोलणारा एकटा असतो ऐकणारे ऑडिटर असतात. इथं आलेल्यापैकी कोण मुक्त नाही सगळ्याला बोलता येतं. पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो. दर्द असावा लागतो. तेव्हा हे शक्य होत असतं. आवाज असावा लागतो. गेल्या वर्षी कुस्तीला आवाज सिकंदर शेख ही निसर्गाची देणगी आहे. कुणी कुणाचा आवाज 5 मिनिटासाठी काढू शकल पण सातत्याने त्या आवाजामध्ये बोलणं ज्याचं त्याला जुळतं. ज्याचा त्याचा आवाज तो ज्याचे त्यालाच मॅच होत असतो. अमिताभ बच्चन हे नाव आपल्याला माहित आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्र गेले होते. मी तुमची ऍडव्हर्टाईज करतो जाहिरात करतो मला 15,000 रुपयाची नोकरी द्या. इंटरव्ह्यू घेतला अमिताभ बच्चनचा आणि रिजेक्ट केलं. तुमचा आवाज फटकाय म्हणून कभी कभी भी ऐसा होता है. पण त्याच्या आवाजामध्ये त्यांनी करिअर केलं. आज अख्खा जग त्यांच्या आवाजाची दखल करत आहे. ही वस्तुस्थिती आहे. पहिलवान कुस्ती करा. गतिमानता कुस्तीला महत्वाची आहे. प्रेक्षक मंडळी जागा सोडू नका. कुस्तीचा निकाल लागणार आहे. सिकंदर आणि माऊली डोक्याला डोकं नका लावू. तर डोक्यातल्या सुपीक विचारानं कुस्ती करा. बोट सोडा. सोडा बोट दोघं पण. कुस्ती करा दोघं पण. 11 लाख रुपये दिले. पॉइंट वरती नाही लागणार कुस्तीचा निकाल. कुस्ती निकालित होणार आहे. चला कुस्ती करा. शबास माऊली. शबास सिकंदर. चला कुस्ती. शबास. आक्रमक होत आहेत. 1 तास संपलेला आहे. दुसऱ्या तासाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आणि काल सुरू झालेली कुस्ती आज चालू आहे. दिवस बदलला. पंच कुस्ती करा. शबास माऊली.
शबाज सिकंदर. पंच अमित भाऊ एक अटी तटीची लढत चालू आहे. अहो कुस्ती पैशासाठी नाही, नावागावासाठी लढली जाते. काय एकानं पडून एकानं पाडून जायला काय बरं वाटत नाही का मधुर शेठ? पण खऱ्या अर्थानं नावागावासाठी लढतात ही पोरं. टाळ्या करा जरा दोघांसाठी. ऍडव्होकेट राहुल शेठ गवळी यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी आम्हा दोन्ही कुस्ती निवेदकांसाठी 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद. वार बदलला. हा ऍडव्होकेट राहुल शेठ गवळी यांच्याकडून आम्हा दोन्ही कुस्ती निवेदकांसाठी 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद गवळी साहेब. शबाज सिकंदर कुस्ती करा. माऊली कुस्ती करा. शबाज. हाताचे कसोटे मान्यवरती पडताय. शबाज माऊली. माती का दोघं एकदाच घ्या, आता थांबू नका कुस्ती. राजर्षी शाहू महाराजांच्या संपत्तीचा उल्लेख केला. राजर्षी शाहू राजांना 1896 ला मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि मोतीबाग तालमीच्या बाहेर पाटी लावली आणि संपत्तीचे 3 प्रकार सांगितले. पहिली संपत्ती शरीर संपत्ती. शरीर माध्यम खलु धर्म साधना. शरीराच्या माध्यमातून धर्माचे रक्षण करता येतं हे राजर्षी शाहू महाराजांना सांगितलं पण आणि स्वतः आचरणात आणलं. स्वतःच्या शरीराची बैठक मजबूत करा हे राजर्षी शाहू महाराजांना सांगितलं. दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती. पुत्र हवा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. पुत्र जर चांगला जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव काढत असतोय आणि पुत्र जर नालायक जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव मातीत घालत असतोय. त्याच्यामुळे आपली संतती चांगली जन्माला लागला. आणि तिसरी संपत्ती तुमची भौतिक संपत्ती आहे. तुमचा पैसा अडका सोनं नाणं. आधुनिक काळामध्ये लोकांकडून गल्लत झाली. लोक तिसऱ्याला मोठं म्हणायला लागली आणि पहिल्या दुसऱ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. कशासाठी जगायचं आणि का जगायचं हे ठरवून घ्या. नाहीतर अलीकडे अर्धा एकरवाला म्हणतोय त्याला काही कमी आहे. बापाने द्यायची थार घेऊन आणि यानं काळ्या काचा करून गावभर हिंडवायची. बघा जरा. बापानं बुलेट द्यायची 2.5-3 लाखाची आणि यांनी पुंगळी काढून कॉलेजच्या बाहेर फडफड करत जायचं. जरा बघा. आपली पोरं कुणाच्या संगतीत उठतात बसतात. जरा बघा. काळ आव्हानांचा आहे. कुणी ये म्हणल्याने येत नसतं. विनाशाच्या उंबरठ्यावरती तरुण उभी आहे. तिला जर मागे खेचत असेल तर अशी कुस्ती मैदान होणं काळाची गरज आहे आणि अशा कुस्त्या होणं काळाची गरज आहे. एकदा अमित भाऊ पिंगळेंसाठी आणि त्यांच्या मित्र परिवारासाठी टाळ्या करा. वा वा वा. जेव्हा साली बाता बोला भाऊ. सर उद्या राजा होला बँगलोर नाही, बँगलोरला नाही तिकडे जायचं त्याला. बघा राजा आवळे तुम्ही पुढे या. त्यांच्या हस्ते हो ओके सर आखाड्याचं पूजन. हिऱ्यांचं पण अरे ते हिऱ्यांचं पण लावून आलं होतं. याला फेकलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा बघतो आखाड्याचं पूजन कुठल्या तरी नेत्याच्या पुढाऱ्याच्या हस्ते होत असते. आज मैदानचं पूजन राजूभाऊ आवळेंच्या शुभास्ते अमित भाऊंना केलं. अहो कुरुंदवाडला नगराध्यक्ष असणारा माणूस आहे. फक्त हलगीनं महाराष्ट्रभर प्रसिद्धी दिली. टाळ्या करा जरा त्या राजूभाऊसाठी. कुरुंदवाडचे छत्रपती घराण्याचा घरंदाज हलगीवाला राजू आवळे. आतापर्यंत या लाल मातीची कुस्तीची सेवा केली किती वर्ष? 43 वर्ष. 5000पेक्षा मैदान जास्त झाली आतापर्यंत. असे राजू आवळे आणि त्यांच्या हस्ते या मैदानचं उद्घाटन घेतलं का तर पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त आहे. गळ्यात पांडुरंगाची तुळशीची माळ आहे. टाळ्या करा जरा राजाभाऊसाठी. बस बस माऊली.
कुस्ती करा. हो सेकंड करा. चला हा चालू करा कुस्ती. शबास माऊली, शबास सिकंदर. पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ. शबास सिकंदर, शबास माऊली. हो टाळ्या करा की जरा दोघांसाठी जोरदार. यासाठी केला होता अट्टहास. केलेल्या कार्याचं तेज अमितभाऊ पिंगाणी मधुरशेठ दाभाडे यांच्या चेहऱ्यावरती झळकायला लागलेला आहे. महाराष्ट्रातली वाघ सिंहाची लढत आणि त्या लढतीच्या आपण साक्षीदार आहोत. शबास सिकंदर, शबास माऊली. शबास. लक्ष्यावरती लक्ष लागलेलं आहे. अचानक वस्तात थांबा. शबास. पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर. तमाखासाची कुस्ती लागली. ज्याच्याकडे दमखास आहे, ज्याच्याकडे कुस्ती मेहनत आहे, निकाल त्याच्या बाजूने लागणार आहे. माऊली आणि सिकंदर. ज्याच्या बँकेत बँक बॅलन्स आहे त्याचा चेक वाटणार आहे आणि ज्याच्याकडे नाही त्याचा बाउन्स होणार आहे. 138च्या कारवाईला जाणार आहे. वकील राहुलभाऊ गवळी इथं उपस्थित आहे. हो शबास सिकंदर, शबास माऊली. भात्यातलं एक दोन्ही पैलवान तुल्यबळ आहे. बस चला माऊली, चला सिकंदर. शबास शबास. हाताची कसोटी मानेवरती पडायला लागली. असे हाताचे कसोटे कानावरती पडत असताना पुढे हळूच कुठेतरी कान मध्ये येत असतोय. आणि तो फिरते जावा. शबास. हो 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 हो. ए निरंजन आहे. चला बाहेर रे. ए संग्राम संग्राम संग्राम. ए संग्राम चला पाठीमाग. अनिकेत, ए अनिकेत चला सगळे पाठीमाग. ए म्हणतात चला सगळे इकडं. ए अनिकेत चला इकडं सगळे बरोबर. हो 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 हो. सगळे आखाड्यातली बाहेर आहेत. चला सगळे बाहेर. सर्वांना विनंती आहे. बरोबर. गेल्या 11 वर्षात कुठलंही गालबोट लागलेलं नाहीये आणि दोन्ही पैलवानांना विनंती, सगळ्यांची तळमळ आहे की तुम्ही जी काही कुस्ती असाल ती पटकन संपवा. खूप वेळ झालेला आहे. तुमची कुस्ती चालू आहे. बाहेरच्या प्रेक्षकांना विनंती आहे, आविर्भावात येऊन आखाड्यामध्ये गैरवर्तणूक करू नका. आपणाला विनंती आहे. कुस्ती खेळ आहे, ते खिलाडूवरतीने सगळं स्वीकारायचं असतं. कुस्तीला सुरुवात झालेली. अतिशय तगडी कुस्ती. शबास. हो जबरदस्त मैदान. आजच्या मैदानाचं खास आकर्षण असणारी ही कुस्ती. 2 मीटर सिकंदर. गैरवर्तणूक करू नका. इथल्या हालचाली ह्या पैलवानी खेळातल्या हालचाली आहेत. एक मगाशी गैरप्रकार घडता वाचलेला आहे. लाल मातीमध्ये कुस्ती भरवतोय.
गेल्या 11 वर्षाची परंपरा आहे, कुठंच गालबोट लागून दिलेलं नाहीये. मी विनंतीपूर्वक सगळ्यांना सांगतोय, कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी, सगळे मायबाप जनता ही कुस्ती बघण्यासाठी आलेले आहेत. हे वेडे म्हणून या ठिकाणी बसलेले नाही, स्वतः पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे. माझी विनंती आहे, आतमधील हालचालींवरती तुम्ही तुमचा अनुमान लावू नका आणि आतमध्ये येऊन कोणताही गैरप्रकार करू नका, विनंती आहे. बरोबर, कुस्ती खेळ आहे, खिलाडूने कुस्ती झाली पाहिजे. कुस्ती निकालीत होणार, दोन्ही पैलवांनी ते मान्य केलेलं आहे. पुन्हा कुस्तीला सुरुवात झालेली, तगडी कुस्ती, जबरदस्त मैदान. मगाशी वस्तादांनी एक शब्द पुकारलाय, गंगावेस तालीमच्या वस्ताद आतमध्ये आले होते त्यावेळेस, ही दोन्ही लेकरं आमचीच आहेत. म्हणून कोणाचाही कसलाही मतभेद नाहीये. माझी जी नवीन आहेत ना आतमध्ये, जे बाहेरून बघतायत की आतल्या हालचालींवरती त्यांना वाटतं काहीतरी चुकीचं चाललंय, हे अजिबात योग्य नाहीये. जर एक मोठा वस्ताद या ठिकाणी म्हणतोय की ही दोन्ही लेकरं माझी आहेत, याच्यासारखं मोठं मत नाहीये. आणि दोघं भावासारखं लवकरात लवकर करा, दोघांच्याही हाल आम्हाला बघवत नाहीये. विनंती आहे दोघांना की आपण कुस्ती करा. कुस्ती करा पैलवान. कुस्ती मतभेद पण नसतात आणि मनभेद पण नसतात. कुस्ती खेळ आहे, ते सगळं खिलाडूने स्वीकारावं लागतं. हार जीत होत असते, विजय पराभव होत असतोय. कुस्ती करा पैलवान. प्रेक्षक जागा सोडायला तयार होत नाही. 11 वर्षात शेवटच्या कुस्तीचा प्रत्येक वर्षी निकालच लागलेला आहे या मैदानमध्ये. बस दोघांचे हात आणि पाय चालतायत. कट आणि खसेल कुस्ती. बाहेरून प्रोत्साहन द्या, विनंती आहे. वेगवेगळे शब्द कानावर पडून देऊ नका. व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आणि चेहरे मला नाही वाटत मी कुणाचा विस्तार म्हणून. गणित हा विषय माझा खूप आवडता आहे, म्हणून दोन्ही पैलवान हे महाराष्ट्रातले रत्न आहेत. त्यांच्याबद्दल कमेंट करताना जाणीवपूर्वक, विचारपूर्वक आणि मैदानाचं भान ठेवून करा. चारी बाजूनी कॅमेरे आहेत, फोकस ऑन कॅमेरे आहेत, लेझर कॅमेरा आहे. मुवमेंट वरती कळतंय कोण काय बोलतोय ते. तुम्ही आमचेच आहेत आणि पैलवान पण आपलेच आहेत. या दोन अस्सलीरांसाठी जोरदार टाळ्या होते. विनंती आहे दोन्ही पैलवानांना, कुस्ती करा. कुस्ती करा पैलवान. शबास. डोक्याला डोकं लागलेलं आहे, मनगटाला भिडलेली आहे. डोक्यातली दोघांचेही विचार चालू आहे. चालू केव्हा काहीतरी बोलत राहा काहीतरी. चला पैलवान कुस्ती करा. शंकर महादेवाने मल्लिकार्जुन किताब जिंकला असं जाहीर करतो आणि प्रेक्षकांना विनंती करतो, महाराष्ट्राचे 2 अस्सल वाघ अमित भाऊ, हो अमित भाऊ, दोघं एक हो पंच, पंच, हो पंच, पंच, हो पंच. विनंती आहे, महाराष्ट्राचे सोने अरे मध्ये नका.